देवेंद्र फडणवीसांनी केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्रातील वर्षानुवर्ष रखडलेले अनेक प्रकल्प आणि प्रश्न सोडवले। त्यातीलच एक महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण। वरवर पाहता मराठा समाज म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताधारी वर्ग असा सर्वत्र समज आहे। मात्र काही घराणी वगळता बाकीचा समाज असंख्य प्रश्नांनी ग्रासलाय। म्हणूनच स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वात 80च्या दशकापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष सुरू झाला। त्यानंतर अनेकदा सरकारे बदलली, मुख्यमंत्री बदलले, तरीही तब्बल 4 दशकांहून अधिक काळ हा प्रश्न तसाच खितपत पडला होता। अखेर 2018च्या त्या ऐतिहासिक दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप शिवसेनेच्या युती सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर केले आणि मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला झाला। अनेक वर्षांपासून जी मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आज विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये कायदा पारित केला आहे आणि मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय या कायद्याच्या अन्वये घेतलेला आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारने दिलेल्या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिलं गेलं, मात्र सरकारने कोर्टात जोरदार युक्तिवाद केला। मुळात आरक्षणासाठी कुठलाही समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे पटवून देणं गरजेचं असतं। त्यासाठी त्रिसूत्री नियमांचं पालन करून सर्वेक्षण झालं। ते करत असताना एम्पिरिकल डेटा गोळा केला गेला, ज्याच्या जोरावर तत्कालीन युती सरकारने मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध केलं। म्हणूनच उच्च न्यायालयाने देवेंद्रजींच्या नेतृत्वात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण वैध ठरवलं। मात्र पुढे सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सत्तेत आली। महाराष्ट्राचं दुर्दैव या सरकारमध्ये नाकर्तेपणासोबतच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता, कारण देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या कष्टाने मराठा समाजाला मिळवून दिलेलं आरक्षण या सरकारच्या काळात रद्द झालं। दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी राज्यात मवियाचं सरकार अस्तित्वात असताना माननीय कोर्टाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली। पुढे 5 मे 2021 या दिवशी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यात आला, ज्याला मविया सरकारचा अपुरा समन्वय कारणीभूत ठरला। मात्र 2.5 वर्षांनंतर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर घडून आलं। त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या त्यागाने अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यांची कड ओलावली, कारण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संख्याबळ, कर्तृत्व आणि कर्तबगारी पाठीशी असूनही मुख्यमंत्री पद भूषवलेल्या एका नेत्याने केवळ राज्याचे हित डोळ्यापुढे ठेवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। असं म्हणतात, ज्या झाडाला फळं येतात त्यालाच दगडांचा मारा सहन करावा लागतो। देवेंद्र फडणवीस सुद्धा याला अपवाद नाहीत। देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यात 2000 पेक्षा अधिक आंदोलनं झाली। जवळजवळ 50 मुकमोर्चे निघाले। शांततापूर्ण अशा या आंदोलनाचे सर्व स्तरातून कौतुक झाले। मात्र तरीही एसपी स्तरावर झालेल्या लाठीचार्जच्या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीसांना जाणून बुजून टार्गेट केलं गेलं। मराठा नसून देखील देवेंद्रजींनी समाजासाठी जितकं केलं तितकं कदाचित समाजातील नेत्यांनी देखील केलं नसावं। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले किंवा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज व विचारवंत सदानंद मोरेंसह अनेकांनी वेळोवेळी देवेंद्रजींनी मराठा समाजासाठी केलेल्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक केले। देवेंद्रजींना मराठा समाजाचा शाश्वत विकास अपेक्षित आहे। म्हणूनच समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी उभारून केली। त्यातूनच छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास, श्रीमंत मालोजी राजे भोसले सारथी व इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण, 9वी ते 11वी साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना, महाराज सयाजीराव शिष्यवृत्ती योजना, ज्याद्वारे गरीब मराठा तरुण तरुणींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळू लागली। एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी राष्ट्रीय छात्रवृत्ती योजना निर्माण केली गेली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 92,000 पेक्षा अधिक लोकांना फडणवीस शिंदे सरकारने आर्थिक बळ दिले। शिवाय दिलेला शब्द पूर्ण करून
देवेंद्रजींनी दुसऱ्यांदा मराठा समाजाला 10% आरक्षण दिले, ते सुद्धा इतर जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता. म्हणूनच जन्माने ब्राह्मण असलेले देवेंद्रजी कर्माने मराठा आहेत असं सर्वत्र बोललं जातं. इतकं या नेत्याने मराठा समाजावर प्रेम केलंय.